चला तर मंडळी, लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। बाप्पा येणार आहेत म्हणजे खूप सारी तयारी करावी लागते आणि अशा वेळेस भरपूर जण मोदक करण्यासाठी खूप घाई होते आणि वेळ पण कमी असतो। म्हणूनच आपण आज झटपट होणारे पौष्टिक असे केळीचे मऊ लुसलुशीत असे मोदक करणार आहोत। रेसिपी अगदी सोपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर साहित्य बघूया। ते 1 वाटी बारीक रवा घेतलाय, 1 वाटी साखर, अर्धी वाटी ते किसलेलं सुकं नारळ, वेलची पूड, खसखस, 3 चमचे इथे साजूक तूप घेतले, बारीक कट केलेला सुकामेवा घेतलाय आणि इथे कोमट केसर दूध घेतलेले आणि 2 केळी लागणार आहेत। लगेच आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण इथे सारण तयार करायला घेऊया। तर इथे आपल्याला 2 केळीतली 1 केळी घ्यायची आहे। आधीच आपल्याला दोन्ही पण केळ्या मॅश करायच्या नाहीत, नाहीतर काळी पडती। तर इथे मी 1 केळी घेतलेली आहे बघा। केळीनं आपल्याला काटे असलेल्या चमच्याने चांगली मॅश करून घ्यायची आहे बघा। तर केळी मॅश करून झाली की लगेच यामध्ये घेतलेलं अर्धी वाटी किसलेलं सुकं नारळ घालायचं आणि यामधली आपल्याला अर्धीच साखर घालायची आहे, संपूर्ण साखर घालायची नाही, पुन्हा आपल्याला अर्धी साखर लागणार आहे। एकदा हे चांगले मिश्रण मिक्स करून घ्यायचे बघा। तर आपले हे सारणाचे मिश्रण तयार आहे। नंतर काय करायचं, लगेच आपल्याला गॅसवर पॅन ठेवायचा आहे। पॅन थोडासा गरम झाला की लगेच यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे। तूप थोडंसं गरम झालं की लगेच यामध्ये घेतलेली खसखस घालायची आणि खसखस आपल्याला मिडियम गॅसवरच थोडीशी भाजून घ्यायची आहे। खसखस चांगली भाजली की लगेच यामध्ये बारीक कट केलेला सुकामेवा घालायचा आणि सुकामेवा पण आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। कमीच गॅसवर आपल्याला हे सर्व पूर्ण साहित्य भाजून घ्यायचे। लगेच यामध्ये आपल्याला केलेलं मिश्रण घालायचं, केळी, नारळ आणि साखरेचं मिश्रण घातलं की चांगलं एकसारखं मिक्स करायचं। मिश्रण जोपर्यंत पॅन सोडत नाही तोपर्यंत चांगलं मिक्स करायचे बघा। तर मिश्रण नाही तर पॅन सोडल्याला लगेच यामध्ये थोडीशी वेलची पूड घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर आपलं मोदकाचं सारण तयार आहे बघा। आता काय करायचं, पॅन खाली उतरून घ्यायचा आणि हे मिश्रण आपल्याला सारणाचं लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं। थोडंसं चमच्यानं पांगवायचं म्हणजे लवकर गार होतं। आता जर हे पातळ वाटत असेल सारण तर पुन्हा हे जसं जसं गार होईल तसं तसं हे थंड होतं। तर आता आपण वरचं आवरण तयार करायला घेऊया। तर गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये घेतलेला 1 वाटी रवा घालायचा आणि रवा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला रवा भाजला की लगेच यामध्ये काय करायचं, 1 चमचा साजूक तूप टाकायचं। जास्त तूप लागत नाही आपल्याला, 1च चमचा तूप लागणार आहे आणि रवा आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे बघा। अशा प्रकारे जसं आपण शिऱ्याला रवा भाजतो ना त्याच प्रकारे हे पण रवा भाजून घ्यायचा आहे। तर आपला हे रवा भाजून झालेला आहे। लगेच काय करूया, कढई खाली उतरूया आणि एका प्लेटमध्ये आपण हे रवा काढून घेऊया। लगेच तीच कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आणि त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं। तूप थोडंसं गरम झालं की लगेच आपण घेतलेली दुसरी केळी आहे ना ती मॅश करून घालायची। जर आपण आधीच केळी मॅश केली असती तर काळी पडली असती बघा। जेव्हा आपल्याला हे करायचं ना तेव्हाच केळी मॅश करून तुपामध्ये घालायची आणि तुपामध्ये आपल्याला केळी चांगली परतून घ्यायची आहे। केळी चांगली परतली की लगेच यामध्ये आपल्याला राहिलेली अर्धी वाटी साखर घालायची आहे। तर आपल्याला इथे ही साखर लागणार आहे। साखर घातली की एकसारखं चांगलं चमच्यानं मिक्स करायचं। जोपर्यंत आपल्याला साखर विरघळत नाही तोपर्यंत एकसारखं चांगलं मिक्स करीत राहायचे बघा। तर इथे आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता लगेच यामध्ये भाजलेला रवा घालायचा आहे। तर संपूर्ण इथे मी भाजलेला रवा घातलेला आहे। हे मोदक ना झटपट होते आणि चवीला अप्रतिम असे लागते आणि पौष्टिक पण आहेत केळीमुळे। तर इथे संपूर्ण रवा मी केळीमध्ये घातलेला आहे बघा। चांगला एकदा चमच्यानं मिक्स करून घ्यायचे बघा। तर रवा चांगला केळीमध्ये मिक्स करून झालेला आहे। आता काय करायचं, लगेच यामध्ये आपण घेतलेलं कोमट केसर दूध यामध्ये घालायचे। दूध घातल्यानंतर ही आवरण चांगलं मऊ लुसलुशीत असं होतं। तर दूध आपलं संपूर्ण घालून झालेलं आहे बघा रव्यामध्ये। चांगलं हे मिक्स करून घ्यायचे बघा। ते चांगलं आपलं हे घट्टसर झालेलं आहे। आता लगेच काय करायचं, यावर झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं आपल्याला ही वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटानंतर आपलं हे आवरण तयार आहे बघा। काय करायचं, कढई खाली उतरून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हे आवरणाचं मिश्रण काढून घ्यायचं आहे बघा। थोडंसं पांगून घ्यायचं म्हणजे लवकर थंड होतं। थंड झालं की हाताने चांगले हे मळून घ्यायचे। चांगलं 2-3 मिनिटं आपल्याला हे वरचं आवरणाचं मिश्रण मळून घ्यायचे बघा। तर अशा प्रकारे आपलं हे मळून झालेलं आहे मिश्रण। लगेच आता आपण मोदक करायला घेऊया। तर आपलं इथे सारण पण थंड झालेलं आहे। तर इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे बघा। मोदकाचा साच्याला ना थोडं थोडं तूप लावून घ्यायचं म्हणजे आपला इथे मोदक चिटकणार नाही। तर इथे मी तूप लावून घेतलेलं आहे साच्याला। लगेच आपल्याला इथं हे साचा बंद करून घ्यायचा आहे। तर इथे मी साचा बंद करून घेतलेला आहे। आता काय करायचं, आपलं हे आवरणाचं मिश्रण आहे ना थोडंसं हातात गोळा घ्यायचा आहे बघा। एवढाच गोळा घ्या, जास्त घेऊ नका आणि हे साच्यामध्ये ठेवायचं आणि हाताने आपल्याला हे चांगलं दाबून घ्यायचे। पातळ असं आवरण करायचे, जास्त पातळ पण करू नका आणि जास्त जाड पण नाही। जास्त पातळ केलं तर मोदक फुटतं। तर आपलं हे पातळ असं आवरण तयार आहे। मला सारण भरायचं जितकं बसेल तितकं आणि आपल्याला हे मोदक बंद करून घ्यायचं आहे। मोदक ना चांगला बंद करून घ्यायचा नाहीतर फुटतो।
चांगला असा बंद करून झाला की थोडंसं हाताने दाब द्यायचा, म्हणजे चांगला हे बंद होतो. तर आपला मोदक तयार आहे. आता आपण साचा काढून घेऊया बघा. तर अलगद असा हे साचा काढून घेतलाय. तर सुंदर असा हे अप्रतिम असा आपला मोदक तयार आहे बघा. किती मस्त गणपती बाप्पासारखा दिसतो. तर इथे संपूर्ण असे मोदक तयार आहेत बघा आपले. तर मी संपूर्ण मोदक करून घेतलेले इथं. थोडंसं डेकोरेशनसाठी आपल्याला इथं पिस्ता लावायचा आहे आणि वरी केसर ठेवायचा आहे इथं. तर तयार आहेत आपले झटपट होणारे पौष्टिक असे मऊ लुसलुशीत असे केळीचे मोदक. तुम्ही पण लाडक्या गणपती बाप्पासाठी नक्की करून बघा. खूप झटपट होते तर आणि पौष्टिक पण आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.